एकदा करून देते मी। हे आपलं जे वृद्धाश्रम आहे ते वारजेमध्ये आहे। वारजेमध्ये नियर बाय सिप्ला फाउंडेशन। तुम्हाला पुण्यामध्ये जर कॅन्सर युक्त जर हॉस्पिटल माहिती असेल तर हे मागच्या बिल्डिंगला आहे। शांतीवनमध्ये सगळे आजी आजोबा खूप वर्षापासून राहतात आणि आनंदाने राहतात। म्हटलं आज सगळ्यांशी नव्याने ओळख करून द्यावी। तर हे आहेत आपले बुरके काका, अगदी फिट अँड फाईन आणि हेल्दी आणि ॲक्टिव्ह असे सगळे गुणसंपन्न, सर्व गुणसंपन्न असं म्हणावं लागेल। इकडे आमचे आहे अवचट आजी, नमस्कार करा सगळ्यांना। तर अवचट आजी आहेत। अवचट आजी आल्या तेव्हा अजिबात चालता येत नव्हतं आणि आता खूप चांगल्या पद्धतीने चालतात। आत्ताच आम्ही काही दिवसांपूर्वी अक्कलकोटला गेलो होतो, हो की नाही आजी? अक्कलकोटला गेलो होतो, छान स्वामींचं दर्शन झालं आणि विशेष म्हणजे मला वाटलं तर चालणार नाही, पण सगळ्या ठिकाणी चालल्या, दर्शन झालं। ज्या व्यक्तीला चालता येत नव्हतं पण 6 महिन्यानंतर त्या स्वतः चालायला लागल्या आणि पार महाराजांपर्यंत म्हणजे अक्कलकोटपर्यंत पोहोचल्या। अशा ह्या अवचट आजी, त्या आपल्या इथे आता वर्ष होईल माझ्या मते राहत आहेत। इकडे आहेत कुलकर्णी आजी। कुलकर्णी आजी पण छान आणि ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना पूर्वीचा म्हणजे लघवीच्या नळीचा वगैरे प्रॉब्लेम होता, पण आता गेले 6 महिने स्वतः बाथरूमला जाणं, वॉक करणे वगैरे। वयोमानाप्रमाणे सगळ्यांमध्ये काही ना काही सिम्पटम्स होतातच, काही ना काही अडचणी निर्माण होतात, पण त्यातनंही मार्ग काढणं गरजेचं असतं। तशाच कुलकर्णी आजी आहे। आजींचं वय आहे 80च्या पुढे, 86 आहे ना? 88, मी 2 कमीच सांगितलं। हे आहेत कंधारे काका, गेले 9 वर्ष पूर्ण होतील बाबांना। आपल्या शांतीवनचे कुटुंबातले एक मेंबर आहे, हो ना? किती वर्ष झाले? 9 वर्ष। कोणती तक्रार न करणारे शांत स्वभावाचे असे हे कंधारे काका आहेत। इकडे आहेत जोशी आणि छान सिंगर पण आहेत बरं का ते। नंतर गाणं ऐकवायचंय सगळ्यांना? नाही ऐकवायचंय आज, काय नाहीये, ऐकवायचंय आम्हाला, ऐकायचंय गाणं। इकडे गॉगल लावलेले आहेत, गॉगल काढा की। आता झालं की ऑपरेशन, 15 दिवस झाले की मग काही नसतं, 15 दिवसच ठेवायचं, मग काढलं तरी चालतं। चालतं। आता सगळ्यांनी काढले की गॉगल, काढा की, काही प्रॉब्लेम नाही। गॉगल घातलेले आहेत राऊत आजी आणि छान असं ऑपरेशन झालंय मोतीबिंदूचं पण लागतं ना। मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय आजीचं आणि ऑपरेशन होऊन 15 दिवस झाले। एक फाउंडेशन होतं, त्यांनीच मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं मोफतमध्ये आणि आजींना आपल्या इथे 2 वर्ष पूर्ण होतील शांतीवनमध्ये। नंतर तिकडे आहे आमच्या काय म्हणतात, मी तुम्हाला काय नाव पाडलंय? कमलबाई नाही, लावणी सम्राज्ञी। लावणी सम्राज्ञी, त्या खूप सुंदर असा डान्स करतात, लावणी करतात, म्हणून मी त्यांना लावणी सम्राज्ञी नाव पाडलंय। तर आजी अशा छान, आज जेवलं नाही तसंच ताट ठेवलं, म्हटलं तर जबरदस्तीने त्यांना बरं होते। तर आज जेवण केलेलं नाही आहे, थोडंसं कधीतरी वयोमानाप्रमाणे त्रास होतो त्यामुळे जेवण जात नाही, हो की नाही? मग काय खाणार आहे विचारलं तर काहीच नको म्हणतात। काय खाणार? गुलाबजाम, लाडू, पेढा, बर्फी, वडापाव, पॅटीस, पाणीपुरी, भेळ। अहो काय खायचंय? तुम्ही जेवलं नाहीत, काहीच नको का? जळजळ होते, काही गोळी वगैरे खाल्ली की काय तापाची? नाही, थोडंसं एक घास खा फक्त। कसं जगायचं मग नाही जेवलं तर? इकडे पलीकडे आहेत शोभा आजी। थोडंसं आजींचा स्वभाव असा डिसॅबिलिटी टाईपचा आहे की आपण बोललेलं बऱ्याच वेळा कळत नाही, पण त्यांच्या रूम पार्टनर ज्या रूममध्ये आहेत, कुलकर्णी आजी आहेत, त्याच्यानंतर राऊत आजी आहे, त्या खूप सगळेजण खरवंडीकर बाबा, बुरके काका, सगळेजण छान त्यांची काळजी घेतात। हे सगळे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे? हे कोण आहे? ही आजी कोण आहे? माहिती, मावशी म्हणते, मावशी। तर आजी थोड्याशा डिसॅबिलिटी टाईपचे आहे, त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा आपण बोललेलं कळत नाही, पण त्यांचे रूम पार्टनर आणि आपला स्टाफ पण सगळेजण छान अशी काळजी घेतात आजींची। शोभा आजी नावे आणि केस त्यांचे थोडंसं मध्ये फोडी वगैरे आले तर केसांमध्ये, किंवा स्वच्छता राखता येत नाही त्यांची स्वतःला, त्यामुळे आपण केस कटिंग केले होते आणि ऑलरेडी खूप कमीच केस होते। काय वर जायचंय? बर, आता केस कुठे आहेत धुवायला?
काय बरीचशी दिली सगळ्यांना त्या हा बरीचशी दिली हा मग तर ह्या आहेत आपल्या कुलकर्णी आजी. आपल्या इथे येऊन 2 वर्ष होतील, पण त्याच्या आधी त्यांच्या आयुष्यातले 14 वर्ष वृद्धाश्रमात गेलेत आणि त्या पण इतक्या शांत आणि हां दिली पण नाही, त्या पण अशा खूप छान आणि शांत स्वभावाच्या आहेत कुलकर्णी आजी. कोणतीही तक्रार नाही, त्रास नाही, असं सगळं कुटुंब आपलं आहे इथे. इथे खाली आपण नेहमीच प्रोग्राम घेतो, गाण्यांचे, जेवणाचे, काही ना काही तर आज गायकवाड आजी आपल्या इथे खूप दिवसापासून आहे, पण आता 2 दिवस झाले फार कमी जेवत आहेत. तर आता बघूया, आपलं सगळं छान सगळ्या आजीवरती गेलं की जबरदस्तीने मी त्यांना जरा भरवते. नाही खाल्ले तर फटका देते छोटासा प्रेमाने. तुम्ही मला मोठा द्या, मी छोटा देते. तर त्या जेवतच नाहीये, बघूयात काय खातायत. त्याच्यानंतर ह्या आजींचं नाव आहे ज्योत्स्ना आजी. ज्योत्स्ना आजी आत्ताच आल्यात. किती दिवस झाले येऊन? 2 महिने. आता म्हणजे 2 महिने झाले. त्या पण छान आहेत, नेहमी हसतमुख असतात. असंच राहावं माणसाने, आहे की नाही. आणि इकडे गॉगल घातलेले आहेत राऊत आजी. झालंय, ठीक आहे. डबल घ्यायचा बरं. आजींचं असं म्हणणं आहे की माझा व्हिडिओ डबल घ्या. ठीक आहे, आपण डबल व्हिडिओ घेऊ. बोला आता, तुम्ही बोला, मी ऐकते. आता कसे तुम्ही बोलता सगळे. बरं, आजीने अशी छान मेहंदी लावली केसांना आणि डोक्याला गॉगल घातलाय. डोक्याला नाही, सॉरी, डोळ्यांना. म्हणा परत कधी लावू विचारा. आता परत कधी मेहंदी लावायची विचारूयात आपण त्यांना. परत कधी लावणार? कधी ती सांगते तर. बघा केस केवढी लाल लाल केलीत मेहंदी लावून लावून. छान. तर असं स्वतः हायजीन मेंटेन करणं पण गरजेचं आहे, स्वतः स्वच्छ राहणं गरजेचं आहे. अहो खाजवते काय, डोक्यात उभा झालं काय? तुम्ही सोडले. तर अशा ह्या आपल्या काय म्हणतात, मी सोडल्या, माझ्या डोक्यात नाही बाबा. बघितलं का आजी किती वाईट बोलतायत, तुम्हीच सोडल्या. मग काय आता सारखं डोकं स्वच्छ ठेवते. चांगलंय चांगलंय. मग काय. तर इकडे आहेत शिंदे आजी. शिंदे आजींचं मागच्या वेळेस खूप सारे व्हिडिओ आपण टाकले होते की आजींची कोलेस्टॉमी झाली, ऑपरेशन झालंय पोटाचं. तरी पण त्या एवढ्या सगळ्या आजारातनं बाहेर पडून स्वतःची स्वतः काळजी घेणं नेहमीच करतात, रोजच करतात. अशा ह्या आपल्या शिंदे आजी, म्हणजे पार्टे आजी पण म्हणतात. शिंदे नाव कोणाचं, आईकडचं ना, आणि पार्टे सासरकडचं. पण आपल्या इथे आता वर्ष पूर्ण होईल आजींना, 1.25 वर्ष झालं. त्या पण खूप छान आहेत, कधीच कोणती तक्रार नाही, काय नाही. ऑपरेशन होऊन त्यांना 1.5-2 वर्ष झालेत. कोलेस्टॉमी म्हणजे टॉयलेटची जागा आपल्या पोटाच्या एका इथनं काढतात, पोटातनं. तर ते स्वतःचं स्वतः क्लीन करणं, मेंटेन करणं, पिशवी बदलणं, सगळं त्या स्वतः करतात. एवढा त्रास असूनही. कारण विचार करा, आपण जे अन्न खातो आणि ते 2 सेकंदात जर बाहेर येत असेल, कोलेस्टॉमी झाल्यानंतरचं सांगते, नॉर्मल व्यक्तींचं नाही, तर त्यांना दिवसातनं 4 ते 5 वेळा ती बॅग साफ करणं, खाली करणं, ही सगळी स्वतःची स्वतः कामं करावी लागतात. बरोबर ना. एवढ्या आजारातनं पण नेहमी हसतमुख, सगळ्यांशी छान गप्पा मारणार, प्लस स्वतःची काळजी घेऊन इतरांची, बाजूच्या बेडवरच्या आजींची पण काळजी घेणार, असं त्यांचा स्वभाव आहे. तर ह्या आहेत शिंदे आजी. त्याच्यानंतर अजून एक छान व्यक्तीची ओळख करून देते, धिडे आजी. धिडे आजींना जवळजवळ 9 वर्ष पूर्ण होतील. खुब्याचं हाड मोडलं होतं म्हणून ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने आपल्या शांतिबनमध्ये ठेवलं आणि त्यांचा जो प्रवास आहे शांतिबनचा तो 9 वर्षाचा आहे. 9 वर्ष झाले, बरोबर ना. कंधारे बाबा आणि तुम्ही फार जुने आहेत. 9 वर्ष आजीला पूर्ण होतील, 9 ते 10 वर्ष. आणि आजी आल्यापासून अशाच होत्या आणि अजूनही अशा छान आहेत. छान जेवण, राहणं, आजारी नाही, काही नाही, एकदम फिट अँड फाईन अशी सगळी लोक आहेत. आणि आजींचं नाव काय आहे? सुमन. आजींचं नाव आहे सुमन आणि ओतुरकर. त्या सुद्धा अशा छान आहेत, सगळ्यांमध्ये गप्पा गोष्टी. त्यांना पण आता एक 6 महिने होऊन गेले आपल्या शांतिबनमध्ये राहतील. बरं, त्यांना एक 6 महिने झाले आहेत शांतिबनमध्ये राहत आहेत. छान आनंदाने राहत आहेत, सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी.